इंटरहॅलोजन कंपाऊंड्स. इंटरहॅलोजन कंपाऊंड म्हणजे काय आहे बघण्याच्या अगोदर आपण जरा हॅलोजन म्हणजे काय बघूया. हॅलोजन हे सगळे 17व्या ग्रुपमध्ये प्रेझेंट असतात. स्टार्ट त्याचं फ्लोरीन पासून होतं. फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन आणि अस्टेटाईन असे सगळे हॅलोजन्स आहेत. तर आता इंटरहॅलोजन कंपाऊंड्स म्हणजे काय आहे. आपण नेहमी बघतो की हॅलोजन्स हे डायटॉमिक आहेत, म्हणजे आपण लिहिताना Cl2, F2, Br2 असं म्हणतो, म्हणजे ते डायटॉमिक आहेत. एक ऍटम हॅलोजनचा जेव्हा त्या सेम ऍटम बरोबर रिॲक्ट होतो तेव्हा, म्हणजे समजा Cl प्लस Cl तर Cl2 होतो, तर त्यावेळेला आपण त्याला म्हणतो डायटॉमिक क्लोरीन म्हणतो. त्याचप्रमाणे ते कसे आहेत, डायटॉमिक आहेत. ते बायनरी कंपाऊंड फॉर्म करतात हायड्रोजन बरोबर, म्हणजे समजा HCl आहे तर हायड्रोक्लोरिक ऍसिड, HI आहे तर हायड्रोआयोडिक ऍसिड, HBr हायड्रोब्रोमिक ऍसिड अशा पद्धतीने ते हायड्रोजन बरोबर कॉम्बिनेशन करून ऍसिड्स बनतात आणि हायड्रोजन आणि ऑक्सिजन याच्याबरोबर रिॲक्ट करून ते ऑक्झॅसिड्स बनतात. म्हणजे they form diatomic molecules. They are present in diatomic form. They forms binary compounds with hydrogen and oxygen in the form of oxyacids. And the halogens, आणि हॅलोजन्स जेव्हा एक हॅलोजन जेव्हा दुसऱ्या हॅलोजन बरोबर रिॲक्ट होतो तेव्हा त्याला आपण म्हणतो इंटरहॅलोजन कंपाऊंड. म्हणजे दोन कॉम्बिनेशन होणारे हॅलोजन्स हे सेम नसतात, फक्त त्यावेळेला ते डिफरंट असतात. म्हणजे Cl आणि Clच नव्हे, Cl आणि I, Cl आणि F असे जेव्हा कॉम्बिनेशन होतं, दोन वेगळे हॅलोजन्स जेव्हा एकमेकांशी कंबाईन होतात तेव्हा त्याच्यापासून काय होतं, इंटरहॅलोजन कंपाऊंड्स असं म्हणतात. ते एका जरी सेम ग्रुप मध्ये असले तरी सगळ्यात वरचा फ्लोरीन आहे हा सगळ्यात जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे. हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सगळ्यात जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह कोण आहे, असा आपल्याला प्रश्न विचारला पूर्ण अख्ख्या पिरियोडिक टेबल मध्ये, तर आपला आन्सर नेहमी काय असतं की तो फ्लोरीन आहे, तो स्टार्टिंग आहे. त्याच्यानंतर हळूहळू इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीज काय होतात, कमी होतात. आणि हेच रिझन आहे ते एकमेकांशी कंबाईन होण्याचं की त्याच्यामध्ये असणारे डिफरन्सिएशन ऑफ इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी, ह्यामुळे ते काय होतात, त्याच्यात इंटरहॅलोजन कंपाऊंड फॉर्म होतात. Although all the halogens belong to the same group, they have different electronegativities, and due to this difference in electronegativity, two or more halogen atoms combines to form specific species which may be ionic or neutral. The neutral molecules are called interhalogen compounds. आणि त्याचं एक्झाम्पल आहे ClF, BrF2 etc. आपण अशी अनेक एक्झाम्पल्स बघणार आहोत. आता आपण फक्त एक उदाहरण म्हणून दोन एक्झाम्पल्स घेतलेली आहेत. बघा, an interhalogen compound is a compound formed by the combination of atoms of different halogens. डिफरंट हॅलोजन्स जेव्हा एकत्र येऊन एक कंपाऊंड बनतं तेव्हा त्याच्यापासून आपल्याला इंटरहॅलोजन कंपाऊंड मिळतो. The interhalogen compound is regarded as the halides of more electropositive halogen. म्हणजे काय आहे, दोन हॅलोजन्स असतात तर पैकी एक असणार आहे मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आणि दुसरा असणार आहे कमी इलेक्ट्रोनिगेटिव्ह. तर ते काय आहेत, इलेक्ट्रोपॉझिटिव्ह जो असणार आहे त्याचं ते हॅलोजन असणार आहे. म्हणजे तो इलेक्ट्रोपॉझिटिव्ह हा सुरुवातीला लिहिणार आहे आपण आणि जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह असणार आहे तो आपण नंतर लिहिणार आहे. अ गिवन हॅलोजन फॉर्म in an interhalogen compound only with the halogen having lesser electronegativities. आता इथं आपण काय करणार आहे, इथे आपण टेबल बघणार आहे, त्याच्यामध्ये आपण विविध प्रकारचे इंटरहॅलोजन कंपाऊंड्स बघणार आहे. तर पहिल्यांदा ज्याच्यापासून जो इलेमेंट आपण सुरुवातीला लिहिणार आहे तो म्हणजे इलेमेंट आपण इलेमेंटच्या नावाच्या खाली लिहिलेले आहेत, क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन. आणि ज्याचा हॅलोजन बनणार आहे म्हणजे फ्लोरीन किंवा त्याला आपण फ्लोराईड, क्लोरीन किंवा क्लोराईड, ब्रोमीन किंवा ब्रोमाइड आणि आयोडाईड असं म्हणणार आहे. म्हणजे क्लोरीन फ्लोराईड, क्लोरीन ब्रोमाइड असं अशा पद्धतीने आपण म्हणतो. तर क्लोरीन पासून कुठले कुठले फ्लोराईड्स बनलेत बघा, ClF म्हणजे त्याच्यामध्ये क्लोरीन एक असणार आहे आणि फ्लोरीन पण एकच असणार आहे. ClF3 क्लोरीन एक असणार आहे आणि फ्लोरीन 3 असणार आहे. ClF5 क्लोरीन एक असणार आहे आणि ब्रोमीन 5 असणार आहे. तर बघा, Br ब्रोमीनचे बघूया फ्लोराईड्स कुठले कुठले आहेत, BrF, BrF3, BrF5 आणि ब्रोमीनचे क्लोराईड्स असणार आहे, क्लोराईड एकच आहे, BrCl, ब्रोमीन क्लोराईड.
आयोडीनचे कुठले कुठले फ्लोराईड क्लोराईड बनणार आहेत ते बघूया. IF, IF3, IF5, IF7 हे त्याचे फ्लोराईड्स आहेत आणि त्याचे क्लोराईड्स आहेत ICl, ICl3 आणि त्याचा ब्रोमाइड आहे IBr. इथं तुम्ही बघत असाल जे जे फ्लोराईड्स असू देत, क्लोराईड्स असू देत, ब्रोमाइड्स असू देत, जे काही बनलंय त्याच्यामध्ये दुसऱ्या नंबरचं जे हॅलोजन आहे ते ऑड नंबर मध्ये आहे. म्हणजे 1, 3, 5, 7 अशा पद्धतीनं ते आहे. तर ते तसं कसं हे आपण नंतर बघणार आहोत. आता त्याच्या पुढचा पॉइंट आहे तो म्हणजे क्लासिफिकेशन. क्लासिफिकेशन हे त्याच्या कंपोजिशन वरती डिपेंड असते. तर टाइप्स जो आहे, टाइप म्हणजे एक्स एक्स डॅश. आता एक्स एक्स डॅश म्हणजे काय? एक्स म्हणजे सुरुवातीचा आणि एक्स डॅश म्हणजे दुसरा आणि आपण त्याच्यावरती डॅश का दिलेला आहे? तर हॅलोजन्स हे दोन्ही वेगवेगळे हॅलोजन्स असणार आहेत. ड्यू टू दॅट रिझन आपण त्याच्यावरती हॅलोजनच आहे तो, पण एक हॅलोजन वेगळा आणि दुसरा हॅलोजन वेगळा आहे, सेम नाहीये. जर सेम असते तर आपण एक्स एक्स म्हटलं असतं, पण इथं हॅलोजन्स डिफरंट आहेत त्यामुळे आपण काय म्हणणार आहोत? एक्स एक्स डॅश म्हणणार आहोत. तर टाइप्स बघा त्याचे एक्स एक्स डॅश, एक्स एक्स डॅश 3, एक्स एक्स डॅश 5 आणि एक्स एक्स डॅश 7 हे आहे. एक्स डॅश म्हणजे दोघं पण एक एकच आहेत. एक्स एक्स डॅश 3 म्हणजे पहिला हॅलोजन सिंगल, पहिले हॅलोजन सगळीकडे सिंगलच आहेत आणि दुसऱ्या हॅलोजन मात्र एक्स डॅश मात्र सुरुवातीला 1 आहे, नंतर 3 आहेत, नंतर 5 आहेत आणि नंतर 7 आहेत. एक्स एक्स डॅश चे एक्झाम्पल आहे ClF, BrF, BrCl, ICl, IBr. एक्स एक्स डॅश 3 चे एक्झाम्पल आहे ClF3, BrF3, IF3. एक्स एक्स डॅश 5 चे एक्झाम्पल आहे ClF5, BrF5, IF5 आणि एक्स एक्स डॅश 7 चे एक्झाम्पल आहे IF7. त्याचा जनरल फॉर्म्युला आहे, हे सगळ्या बघितल्यानंतर त्याचा जे जनरल फॉर्म्युला आपण लिहू शकतो एक्स एक्स डॅश n. एक्स हा सुरुवातीचा की ज्याचा साईज लार्जर आहे आणि तो जास्त इलेक्ट्रोपॉझिटिव्ह आहे आणि एक्स डॅश म्हणजे ज्याचा साईज छोटा आहे आणि त्याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ही जास्त आहे. एक्स एक्स डॅश n आणि n मात्र कसा आहे? n जो आहे तो 1, 3, 5 किंवा 7 असणार आहे. म्हणजे एक्स जो असणार आहे त्याची साईज मोठी आणि तो जास्त इलेक्ट्रोपॉझिटिव्ह आणि एक्स डॅश हा त्याची साईज छोटी आणि तो मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह. जनरल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ इंटरहॅलोजन कंपाऊंड्स. यामध्ये आपण हॅलोजन कंपाऊंडचे जनरल कॅरेक्टरिस्टिक्स बघणार आहोत. तर बघा, द कंपाऊंड इज कन्सिडर्ड ॲज हॅलाइड ऑफ एक्स. म्हणजे हॅलोजन हॅलोजनचं ते हॅलाइड आहे, हॅलाइड आहेच पण ते हॅलोजनचं हॅलाइड आहे. एक्झाम्पल ClF. हिअर हॅलोजन हॅव्हिंग लार्जर साइज, क्लोरीन हा लार्जर साइज आहे. इट इज मोर इलेक्ट्रोपॉझिटिव्ह दॅन F and hence interhalogen compound is named as chlorine monofluoride. फ्लोरीन एकटा आहे म्हणून मोनो आणि फ्लोरीन एकटा आहे म्हणून मोनोफ्लोराइड आणि सुरुवातीचा जो क्लोरीन आहे त्याचं क्लोरीन नाव डायरेक्ट घेतलेलं आहे. द नेम ऑफ ॲटम ऑफ एक्स डॅश इज अटॅच्ड टू एक्स. आता ह्याच्यामध्ये इथं साईडला उदाहरण दिलंय. समजा ClF म्हणजे क्लोरीन मोनोफ्लोराइड, ClF3 म्हणजे क्लोरीन ट्रायफ्लोराइड. अशा पद्धतीने त्याची नाव आपण देऊ शकतो. इंटरहॅलोजन कंपाऊंड्स हॅव इव्हन नंबर ऑफ ॲटम्स 2, 4, 6, 8. आता याच्यामध्ये बघा ClF3 जर असेल तर F चे 3 आणि क्लोरीनचा 1 असे टोटल मिळून ते इव्हन नंबर मध्ये होतात 4. म्हणजे प्रत्येक वेळेला एक्स डॅश जो असतो नंतर आपण लिहितो तो 1, 3, 4 किंवा 1, 3, 5 किंवा 7 असा असतो आणि त्याच्यामध्ये एक ऍड केला की शेजारचा एक धरून 2, 4, 6, 8 अशा पद्धतीने त्याचे इव्हन नंबर ऑफ आयटम्स त्याच्यामध्ये प्रेझेंट असतात. The properties of interhalogen compounds are generally intermediate between those of the halogens from. म्हणजे जर Cl आणि फ्लोरीन पासून तो बनला असेल तर त्याच्यामधल्या प्रॉपर्टीज ह्या
क्लोरीन आणि फ्लोरीन ह्या दोन्हीच्या मधल्या असतात. The central halogen exhibit different oxidation state in the different interhalogen compounds. प्रत्येकाचं oxidation state हे different असते different compound मध्ये. The number of X dash atom in the compound is always odd. ते नेहमीच odd असते. त्याची संख्या नेहमी 1, 3, 5 आणि 7 अशीच असते. They are diamagnetic. आता इथं आपण त्याच्या कुठल्या स्टेट मध्ये इंटरहॅलोजन कंपाऊंड 25 डिग्री सेल्सिअसला कुठल्या स्टेट मध्ये प्रेझेंट असतो, म्हणजे तो गॅस असतो, सॉलिड असतो का लिक्विड असतो, किंवा त्याचा कलर कसा असतो, यात आपण ह्या स्टेट ह्या टेबल मध्ये बघणार आहे. क्लोरीन मोनोफ्लोराईड कलरलेस गॅस आहे. ब्रोमीन मोनोफ्लोराईड पेल ब्राऊन गॅस आहे. ब्रोमीन मोनोक्लोराईड हा सिंपल गॅस. आयोडीन मोनोक्लोराईड रुबी रेड सॉलिड आहे अल्फा फॉर्म मध्ये आणि ब्राऊन रेड सॉलिड आहे बीटा फॉर्म मध्ये. आयोडीन मोनोब्रोमाइड ब्लॅक सॉलिड आहे. आता XX-3 मध्ये कसे कलर्स आणि त्याचे स्टेट आहे ते बघा. क्लोरीन ट्रायफ्लोराईड कलरलेस गॅस आहे. ब्रोमीन ट्रायफ्लोराईड येलो ग्रीन लिक्विड आहे. आयोडीन ट्रायफ्लोराईड येलो पावडर आहे. वरचा ते येलो लिक्विड आहे आणि हे पावडर आहे. आयोडीन ट्रायक्लोराईड ऑरेंज सॉलिड आहे. त्याच्यानंतर XX-5 IF5 आयोडीन पेंटाफ्लोराइड colorless gas at room temperature but solid below 77 Kelvin. Bromine pentafluoride colorless liquid. Chlorine pentafluoride colorless liquid. XX-7 मध्ये एक एक्झाम्पल आहे आयोडीन हेप्टाफ्लोराइड कलरलेस गॅस. आता आपण मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ इंटरहॅलोजन कंपाऊंड्स बघणार आहे. इंटरहॅलोजन कंपाऊंडच्या कंपाऊंड्स बनवण्याच्या मेथड्स कशा आहेत त्या बघणार आहे आपण. त्याच्यामध्ये दोन टाइपचे इंटरहॅलोजन कंपाऊंड आपण बघणार आहे. एक आहे XX- म्हणजे मोनोहॅलोजन आणि दुसरा आहे XX-3 म्हणजे ट्रायहॅलोजन कंपाऊंड. तर मेथड मध्ये पहिली मेथड आहे डायरेक्ट कॉम्बिनेशन मेथड. याच्यामध्ये दोन्ही हॅलोजन्स आपण इक्वल अमाऊंट मध्ये घ्यायचे आणि त्याची रिएक्शन करायची आहे आणि सेम टू सेम तसंच एक्सेस मध्ये X-3 जे बनवणार आहे म्हणजे ट्राय हॅलोजन कंपाऊंड जे बनवणार आहे त्याच्यामध्ये दुसरं जे आपण हॅलाइड म्हणून जे वापरणार आहे ते आपण थोडस एक्सेस घेणार आहे. तर त्याच्या रिएक्शन्स अशा आहेत. मोनोहॅलोजन कंपाऊंड बनवण्याच्या डायरेक्ट कॉम्बिनेशनच्या रिएक्शन्स अशा आहेत. Cl2 + F2 ह्याच्यामध्ये हीट आहे 523 केल्विन आणि त्याला कॅटलिस्ट आहे कॉपर वेसल मध्ये रिएक्शन कॅरी आउट केलेली आहे. 2ClF क्लोरीन मोनोफ्लोराईड बनलेला आहे. I2 + Cl2 HCl त्याला कॅटलिस्ट आहे आणि बॉईल केलेली आहे. बॉईल केल्यानंतर तुम्हाला ट्वाइस ICl बनलेला आहे. Br2 + Cl2 gives twice BrCl. आता डायरेक्ट कॉम्बिनेशनच्या XX-3 च्या रिएक्शन्स अशा आहेत. Cl2 + thrice F2 एक्सेस आहे gives twice ClF3. Br2 + thrice F2 gives twice BrF3. I2 + 3Cl2 excess gives twice ICl3. आता रिएक्शन्स विथ हॅलोजन्स विथ इंटरहॅलोजन कंपाऊंड म्हणजे ऑलरेडी एक इंटरहॅलोजन कंपाऊंड आहे आणि त्याची रिएक्शन दुसऱ्या हॅलोजन बरोबर आपण करतोय. XX- ची रिएक्शन आहे Br2 + BrF3 gives thrice BrF आणि XX-3 ची रिएक्शन आहे Br2 + ClF3 gives twice BrF3 + BrCl. आता एक रिएक्शन आहे ICl बरोबर. रिएक्शन ICl बनतं त्याच्यासाठी एक स्पेशल वेगळी रिएक्शन आहे. आयोडीन मोनोक्लोराईड साठी जी रिएक्शन आहे I2 + KClO3 heat ICl + KiO3. इंटरहॅलोजन कंपाऊंडच्या अदर प्रॉपर्टीज आहेत त्या आता बघायच्या आपण. त्याच्यामध्ये XX- आणि XX-3 या टाइप मध्ये कुठल्या कुठल्या प्रॉपर्टीज
रिएक्शन्स आहेत ते आपण बघणार आहे. थर्मल स्टॅबिलिटी मध्ये एक्स एक्स डॅश मध्ये ClF इज ग्रेटर दॅन ICl, thermal stability greater than IBr, greater than BrCl, greater than BrF. याच्यामध्ये सगळ्यात जास्त स्टेबल थर्मल स्टेबल ClF आहे. त्याच्यानंतर XX-3 मध्ये इथं प्रॉपर्टीज आपल्याला दिलेल्या नाही आहेत. हायड्रोलिसिस गिव्स ऑक्झॅसिड्स, त्याच्या रिएक्शन्स पुढील प्रमाणे आहेत. BrCl plus H2O gives HOBr plus HCl. आणि दुसरी रिएक्शन आहे XX- मध्ये 5ICl plus thrice H2O gives HiO3 plus 5HCl plus 2I2. आणि ह्याच्यामध्ये XX-3 ची रिएक्शन आहे ICl3 plus H2O gives HiO3 plus 5HCl plus ICl. थर्ड रिएक्शन आहे किंवा थर्ड प्रॉपर्टी आहे डिस्प्रपोर्शनेशन किंवा ऑटो आयनायझेशन. याच्यामध्ये XX- ची रिएक्शन आहे 5BrF gives 2Br2 plus BrF5. आणि XX-3 ची रिएक्शन आहे याच टाइप मध्ये 2ClF3 gives ClF2 plus plus ClF4 minus आणि ICl3 gives ICl plus Cl2. फ्लोरिनेशन मध्ये XX- ची रिएक्शन नाहीये. XX-3 ची रिएक्शन आहे Q plus ClF3 gives UF6 liquid plus ClF gas. ऍडिक्शन अक्रॉस ऑल्फिन्स म्हणजे अल्किन्स बद्दलच्या रिएक्शन्स आहेत. ह्याच्यामध्ये CH2 डबल बॉन्ड CH2 प्लस ICl ची रिएक्शन आहे. ह्याच्यामध्ये डबल बॉन्ड कॅन्सल होतोय आणि I एका Cl ला अटॅच होतोय आणि यातला Cl एका C ला अटॅच होतोय. त्याच्यामुळं CH2I डॅश CH2Cl अशा पद्धतीने ही रिएक्शन होते. आता युजेस ऑफ इंटरहॅलोजन कंपाऊंड. युजेस मध्ये XX- चे युजेस खालील प्रमाणे आहेत. आयोडीन मोनोक्लोराइड इज युज्ड टू डिटरमाइन द आयोडीन व्हॅल्यू ऑफ ऑइल्स. ऑइल्स मध्ये आयोडीन व्हॅल्यू डिटरमाइन करण्यासाठी वापरतात. ऍज अ कॅटलिस्ट फॉर ऑक्सिडेशन ऑफ AS3 फॉर द प्रिपरेशन ऑफ पॉलीहॅलाइड्स. आणि XX-3 च्या युजेस असे आहेत फॉर द प्रिपरेशन ऑफ पॉलीहॅलाइड्स, ऍज अ फ्लोरिनेटिंग एजंट आणि ऍज अ नॉन ॲक्वियस सॉल्व्हंट. नाउ we will see some structures of interhalogen compounds. पहिला फॉर्म्युला आहे ICl. नाव आहे आयोडीन मोनोक्लोराइड. ह्याच्यामध्ये सेंट्रल ॲटम आहे आयोडीन आणि साईडला दोन त्याच्या क्लोरीन ॲटम आहेत. ह्याचा शेप आहे लिनियर. ClF3 क्लोरीन ट्रायफ्लोराइड. यामध्ये सेंट्रल ॲटम आहे क्लोरीन आणि साईडला तीन क्लोरीन ॲटम आहेत. FClF ह्यातला बॉन्ड अँगल आहे 89 डिग्री. याचा शेप आहे बेंट टी शेप. BrF3 ब्रोमीन ट्रायफ्लोराइड. याच्यामध्ये सेंट्रल ॲटम आहे ब्रोमीन आणि BrF चा बॉन्ड अँगल आहे 86 डिग्री आणि Br वरती दोन लोन पेअरच्या इलेक्ट्रॉनची जोडी आहे. बेंट टी शेप ह्याचा शेप आहे. BrF5 ब्रोमीन पेंटाफ्लोराइड. सेंट्रल ॲटम आहे ब्रोमीन. लोन पेअरची एक जोडी ब्रोमीन वरती प्रेझेंट आहे आणि F त्याच्या पाचवी साईडला प्रेझेंट आहे. तर त्याचा शेप आहे स्क्वेअर पिरामिडल. ClF5 क्लोरीन पेंटाफ्लोराइड. Cl सेंट्रल ॲटम आहे. एक लोन पेअरची जोडी प्रेझेंट आहे. 5 क्लोरीन्स आहेत त्याच्यामध्ये आणि त्याचा शेप आहे स्क्वेअर पिरामिड. ऑक्सिडेशन स्टेट्स ऑफ सेंट्रल हॅलोजन ॲटम आणि इंटरहॅलोजन कंपाऊंडचा नंबर ऑफ पेअर्स किती आहेत आणि त्याचे एक एक्झाम्पल आता आपण बघणार आहोत. ऑक्सिडेशन स्टेट्स ऑफ सेंट्रल हॅलोजन ॲटम आणि इंटरहॅलोजन कंपाऊंडचा नंबर ऑफ पेअर्स किती आहेत आणि त्याचे एक एक्झाम्पल आता आपण बघणार आहोत.
हे जे टेबल आहे त्यामध्ये सेंट्रल ॲटम जो आहे त्याची ऑक्सिडेशन स्टेट बघणार आहे. सेंट्रल ॲटमची ऑक्सिडेशन स्टेट ऑफ हॅलोजन जेव्हा +7 असते तेव्हा नंबर ऑफ लोन पेअर्स इलेक्ट्रॉन त्याच्यामध्ये 0 आहेत आणि याचं एक्झाम्पल आहे IF7. जेव्हा ऑक्सिडेशन स्टेट सेंट्रल हॅलोजन ॲटमची 5 आहे तेव्हा लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉनची त्याच्यामध्ये संख्या आहे 1 आणि त्याचं एक एक्झाम्पल आहे ClF5, Br5F5 आणि IF5. आता ऑक्सिडेशन स्टेट ऑफ सेंट्रल हॅलोजन ॲटम जेव्हा 3 आहे तेव्हा लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉनची संख्या आहे 2, ClF3, Br3 एक्सेट्रा. जेव्हा ऑक्सिडेशन स्टेट ऑफ सेंट्रल ॲटम 1 आहे तेव्हा लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉनची संख्या आहे 3, एक्झाम्पल आहे ClF, Brf आणि IF एक्सेट्रा. Now we will see some uses of the group 18th element. In the 18th group element, helium, neon, argon, krypton, xenon and radon. These are the elements. Now we will see the uses of helium, neon and argon. First, helium. The mixture of helium and oxygen is used for artificial breathing of asthma patient. Second, helium is used. The mixture of helium and oxygen is used for respiration by sea divers. It is used for filling the balloons. The mixture of helium 80% and hydrogen 50% is used. Helium is used for producing the inert atmosphere required for welding purpose and metallurgy of some metals. Liquid helium is used for producing low temperature required for researches. In low temperature of gas thermometry for production of lasers. It is used to pressurize fuel tanks of liquid fuelated rockets. Used in shielding to pressurize of gas for welding. Supersonic wind tunnels. Helium nucleus is used as a bombarding particle for disintegration of atoms. Used for magnetic resonance imaging. This element is neon. We will see the uses of neon. In the neon discharge lamp and signs. These signs are visible from long distance and also in the mist and fog. Mixture of neon and helium is used for certain protective electric devices such as voltage stabilizers and current rectifiers. For the production of lasers in the fluorescent tubes. The last element is argon. We will see the uses of argon as follows. For the producing inert atmosphere in welding and steel production, mixture of 85% argon and 50% nitrogen is filled in the electric bulb to increase the life of filament. In the filament fluorescent tubes and radio walls with neon to get lights of